कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या 134व्या स्थापना दिनानिमित्त अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे पशुधन आरोग्य आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। पशुसंवर्धन विभाग रायगड आणि जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिरामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी आणि इतर पशुधनासाठी जंतनाशक मात्रा तसेच विविध आजारांवरील प्रतिबंधात्मक लसीकरण मोफत करण्यात आले। घटसर्प, PPR, फऱ्या, रेबीज आणि कुक्कुटवर्गीय लसीकरणाचाही यामध्ये समावेश होता। याशिवाय जनावरांमधील वंध्यत्व, गर्भधारणेशी संबंधित समस्या आणि इतर आरोग्यविषयक अडचणींवर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात आले। दरम्यान पशुपालकांना मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, गोठा अनुदान, किसान क्रेडिट कार्ड यांसारख्या विविध शासकीय योजनांची माहिती देखील देण्यात आली। पशुधनाचे आरोग्य सुधारून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। आज महाराष्ट्र पशुसंवर्धन दिन 134वा स्थापना दिवस, त्यानिमित्ताने आज वाडगाव ग्रामपंचायत येथे पशुचिकित्सालय अलिबाग या कार्यालयामार्फत पशु आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते। या पशु शिबिरामध्ये साधारण 50 लोकांनी उपस्थिती दर्शवली आणि या कार्यक्रमामध्ये आपण पशुपालकांचे आरोग्य व्यवस्थापन, शासनाच्या विविध योजना, महाराष्ट्र ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, जिल्हा परिषद सेस अंतर्गतच्या योजना, कृषी दर्जा, पशुसंवर्धनाला जो कृषी दर्जा प्राप्त झालेला त्या अनुषंगाने किसान क्रेडिट कार्ड या विविध योजनांची माहिती आपण या शिबिरामध्ये देण्यात आलेली आहे। या शिबिरामध्ये आपण पशुपालकांना आरोग्यवर्धक जीवनसत्व, कॅल्शियम, मिनरल मिक्सचर आणि जंताच्या गोळ्या याचं वाटप केलेलं आहे।